एका नेत्याने संसदीय बैठकीला दांडी मारली. सोशल मीडियावर फॉलोअर्स कमी होऊ लागले. कमेंट्स सेक्शनमध्ये हजारो लोक एकच प्रश्न विचारू लागले, गद्दारी तर नाही ना? आणि त्याच वेळी 20 तारखेला एका महत्त्वाच्या खटल्याचा निकाल. हा फक्त योगायोग आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी पॉलिटिकल इंजिनिअरिंग सुरू आहे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव डिकोट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठ्या धक्क्याची चर्चा सुरू झाली आहे. सामान्य कार्यकर्त्यांचा नेता उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभा राहिलेला चेहरा उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर आता वेगळी राजकीय भूमिका घेणार असल्याची चर्चांना राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. विशेष म्हणजे या चर्चांनंतर सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. फेसबुक असो किंवा इंस्टाग्राम, अनेक समर्थक एकच मागणी करत आहेत. आम्ही मतदान मशालीला केलं होतं, पक्ष बदलायचा असेल तर आधी राजीनामा द्या, जनतेचा कौल पुन्हा घ्या. शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनेक नेत्यांनी वेगवेगळे निर्णय घेतले, पण ओमराजे निंबाळकर हे शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे राहिले. म्हणूनच आज त्यांच्या संभाव्य निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी दिसत आहे. या सगळ्यात आणखीन एक संवेदनशील मुद्दा चर्चेत आला आहे, तो म्हणजे त्यांच्या वडिलांच्या हत्येचे प्रकरण. होय, हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे आणि 20 तारखेला या प्रकरणाचा शेवटचा महत्त्वाचा निकाल अपेक्षित असल्याचं सांगितलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक राजकीय चर्चा सुरू आहेत. काही जण असा आरोप करत आहेत की सत्ताधाऱ्यांकडून त्यांना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे, तर काही जण मुलाच्या राजकीय पुनर्वसनाबाबत आश्वासन दिल्याचाही दावा करत आहेत. या चर्चांमध्ये किती तथ्य आहेत हे संबंधित व्यक्तींनाच माहीत, पण एक गोष्ट नक्की, अशा चर्चा सुरू होणं ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. कारण न्याय व्यवस्थेबाबत कोणताही संशय निर्माण होणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. गेल्या काही दिवसांतील आणखी एका गोष्टीने या चर्चांना अधिक बळ दिलं आहे. ओमराजे निंबाळकर यांनी संसदीय पक्षाच्या बैठकीला अनुपस्थिती लावल्यानं समोर आलं आहे. आणि यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली की फक्त अनुपस्थिती होती की मोठ्या राजकीय निर्णयाची चाहूल. याच कारणामुळे त्यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाच्या चर्चांना आणखीन वेग आला आहे. मात्र काही वृत्तांनुसार न्यायप्रविष्ट प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत कोणताही अंतिम निर्णय घेतला जाणार नाही. 20 तारखेनंतर पुढील राजकीय घडामोडी स्पष्ट होऊ शकतात. पण मित्रांनो, प्रश्न फक्त एका नेत्याचा नाही, प्रश्न आहे जनतेच्या विश्वासाचा प्रश्न. जर प्रत्येक वेळी निवडून आलेले लोकप्रतिनिधी पक्ष बदलणार असतील तर मतदारांनी मतदान करायचं तरी कुणाला, व्यक्तीला की विचारधारेला? आणि जर राजकीय भूमिका बदलायचीच असेल तर आधी राजीनामा देऊन पुन्हा जनतेसमोर जाणं अधिक योग्य ठरणार आहे नाही का? आजही सामान्य माणूस न्यायालयाकडे शेवटची आशा म्हणून पाहतो, कारण न्यायालयाचा निर्णय हा पुरावे आणि कायद्याच्या आधारावरच होतो. आणि हा विश्वास टिकून राहणं ही लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे. मला